कोकण सफारीच्या चौथ्या दिवशी फिश ॲक्वेरियम मध्ये जी काही सुंदर दृश्य मी पाहिल्यात, जी काही भन्नाट मज्जा मस्ती मी केलेली आहे, ते अनुभव तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ खूप जास्त आवडणार आहे. हे कोकण सफारीचा आजचा आपला चौथा दिवस. तर कोकणातील या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मी आलेली आहे आज सावंतवाडी येथील फिश ॲक्वेरियम मध्ये. कोकणातील माशांची टेस्ट आपण पाहिली, पण आज आपण रिअल मध्ये मासे इथे पाहणार आहोत. तर त्यासाठी माझ्यासोबत तुम्हाला कंटिन्यू राहायचं. पर पर्सन 100 रुपीज अशी एंट्री फीज पे करत आम्ही आतमध्ये एंट्री केली. माशांना बघायला गेलो होतो, पण सुरुवातीला एका मोठ्या माशाच्या पोटात जाऊन पोहोचलो. सुदैवाने त्याने आम्हाला पुन्हा बाहेर सोडलं आणि मग सुरू झाला रंगीबेरंगी माशांचा प्रवास. असा हा मजेदार प्रवेशद्वार पाहून सुरुवातीलाच आम्हाला खूप मज्जा आली. निसर्गरम्य वातावरणात बसलेले हे ठिकाण कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत फिरण्यासाठी खूपच छान आहे. आत प्रवेश करताच सर्वप्रथम लक्ष वेधून घेतं ते इथलं सुंदर आणि स्वच्छ गार्डन. हिरवळ फुलं आणि शांत वातावरणामुळे इथे फिरताना खूप जास्त प्रसन्न वाटतं. तुम्हाला सांगू, सुरुवातीलाच इतके सुंदर मासे पाहिले तर आता उत्सुकता आणखीच वाढली होती की आतमध्ये कसा सीन असणार आहे. ॲक्वेरियम मध्ये जाण्याआधी आम्ही तिथल्या सुंदर गार्डन मध्ये थोडी भटकंती केली. शंखाच्या आकाराचा टेबल पाहून फोटो काढण्याचा मोह मात्र आवरलाच नाही. आतापर्यंत इतके सुंदर मासे फक्त फिश टँक मध्येच मी पाहिले होते आणि मग काय, समोर दिसल्यावर मी त्यांच्या पुढ्यातच जाऊन बसली. उत्सुकता इतकी होती की धावतच मुख्य प्रवेशद्वार गाठलं. त्या क्षणी मी ब्लॉगर कमी आणि एक्साइटेड किड जास्त वाटत होती. वयाने मोठी झाले असले तरी काही ठिकाणी गेल्यावर मन पुन्हा लहान मुलांसारखं होतं. प्रत्येक माशाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. माशाचं नाव, त्यांची वैशिष्ट्ये आणि त्यांच्याबद्दलची रंजक माहिती लिहिलेली होती. त्यामुळे हा अनुभव फक्त मनोरंजनापुरता मर्यादित राहत नाही, तर नवीन गोष्टी शिकायलाही मिळतात. खरंच इथे विविध प्रकारचे रंगीबेरंगी मासे पाहायला मिळाले. काही मासे आकाराने छोटे, तर काही मोठे, तर काहींचे रंग इतके आकर्षक होते की नजर हटतच नव्हती. समुद्र जीवनाचं हे सुंदर दर्शन मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असं होतं. खरं सांगायचं तर इतकं मोठं ॲक्वेरियम मी पहिल्यांदाच पाहत होते. याआधीही मी कधी ॲक्वेरियम पाहिलं नव्हतं. त्यामुळे प्रत्येक मासा आणि प्रत्येक क्षण अगदी लहान मुलीसारखं अनुभवत होते. माझ्या आनंदापेक्षा जास्त आनंद ह्या गोष्टीचा होता की माझ्यासोबत माझी फॅमिलीही या सुंदर क्षणांचा अनुभव घेत होती. फिश टँक मधले मासे इकडनं तिकडनं पळताना पाहिले, खेळताना पाहिले, पण हे मासे काय करतात ते मला तुम्ही कमेंटमध्ये बघून सांगा. हे मासे नक्की खेळतात, भांडण करतात की एकमेकांवर प्रेम करतात ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ह्या ऑरेंज कलरच्या माशांबद्दलच बोलतीये मी. इतके क्यूट दिसत होते ना की आलेले पर्यटक सुद्धा त्यांचा फोटो व्हिडिओ घेत होते. माझी आई खूप साधी आहे. खूप कष्ट केलेत तिने. खूप कमी ठिकाणं पाहिलीत तिने. तिला अशी सुंदर ठिकाणं, असे नवीन अनुभव दाखवता येत आहेत. तिच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहता येते. हाच माझ्यासाठी या प्रवासातील सर्वात मोठा आनंद होता. माझी मुलगी भार्गवी तर असे रंगीबिरंगे मासे पाहून खूपच जास्त खुश झाली होती. माझा भाऊ संकेत सुद्धा हे क्षण खूप जास्त एन्जॉय करत होता.
सुंदर रंगीबेरंगी मासे पाहून आम्ही ॲक्वेरियममधून बाहेर पडलो. पण बाहेर पडल्यावरही आश्चर्य संपलं नव्हतं. तिथे एक अतिशय सुंदर जलपरीचा पुतळा उभारलेला होता. पुतळा पाहून फोटो काढण्याचा मोह काही आवरेना. मग काय काही छान छान फोटो काढले आणि ते क्षण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केले. आणि आता वेळ आली होती आणखी एका सुंदर अनुभवाची. ते म्हणजे पक्ष्यांच्या दुनियेत फेरफटका मारायची. म्हणूनच कोकण सफारीच्या चौथ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला फक्त फिश ॲक्वेरियमचं छोटंसंच पार्ट शो केलं. कारण हा व्हिडिओ आपल्याला वेगळा पोस्ट करायचा होता. ही सगळी माहिती मला तुम्हाला डिटेल सांगायची होती. हा सुंदर नजारा मला तुम्हाला छान असा दाखवायचा होता. म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास स्पेशल वेगळा पोस्ट केलाय. हा तर इतका आगाऊ होता ना, शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन. यांनी माझ्या हातावर हात मारला. ह्याला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर ह्याला वाघाचं पिल्लूच समजली होती. हे सगळं बघता बघता कधी अंधार पडला मात्र कळालंच नाही. अंधार पडला तरी इथला व्ह्यू पाहण्यासारखा होता. तुम्ही व्हिडिओ बघून पाहू शकता. त्यानंतर इथे माकडाच्या वेगळ्या जातीचं छान असं क्यूट पिल्लू पाहून मी माझ्या पिल्लू सोबत गार्डनमध्ये खेळायला आली. गार्डन म्हटलं तर भार्गवीची जान. भार्गवीला गार्डनमध्ये खेळायला खूप जास्त आवडतं आणि तिच्यासोबत मलाही. गार्डनमध्ये खेळून झाल्यानंतर माझं लक्ष गेलं ते डॅशिंग कारकडे. खरं सांगायचं तर मला ड्रायव्हिंग अजून येत नाही, पण इथे गाडी धडकवली तरी कोणी ओरडणार नव्हतं. मग म्हटलं ही संधी कशी सोडायची. खऱ्या आयुष्यात गाडी जपून चालवावी लागते, पण इथे तर मुद्दाम धडकवायची होती. एकमेकांना धडकवत हसत आणि ओरडत आम्ही लहान मुलांसारखी मज्जा केली. तर कोकण सफारीच्या चौथ्या ब्लॉगमधला हा व्हिडिओ फिश ॲक्वेरियमचा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मला माहिती आहे व्हिडिओ बघण्याच्या नादात तुम्ही बेल आयकॉनची बेल काही वाजवली नाही आहे, तर जावा आणि आधी बेल आयकॉनची बेल वाजवा. कारण नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी नेक्स्ट व्हिडिओसुद्धा भन्नाट येणार आहे आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यायला हवं ना, म्हणून जा आणि बेल आयकॉनची बेल वाजवा. आणि माझा हा कोकण सफारीचा चौथ्या ब्लॉगमधला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या फ्रेंड सर्कलला हा व्हिडिओ शेअरसुद्धा करायला विसरू नका. म्हणजे ते सुद्धा ह्या अशा छान ठिकाणाचा आनंद घेतील, अनुभव घेतील. तर माझा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पाहिलात त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. तर भेटूया पुन्हा अशाच नेक्स्ट छानशा व्हिडिओमध्ये. तर आतासाठी बाय. थँक्स फॉर वॉचिंग.